आता बातमी एका ऐतिहासिक क्षणाची आहे। भारत पुन्हा एकदा चंद्रावरती पाऊल ठेवायला सज्ज झालाय। भारतासह अवघ्या जगासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चांद्रयान-3 मोहिमेच्या ऐतिहासिक उड्डाणाचं काउंटडाऊन कालच सुरू झालंय। चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीन पाठोपाठ चंद्रावरती यान उतरवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल। श्रीहरिकोटाच्या सतीश धवन केंद्रावरनं आज दुपारी 2:35 चांद्रयान-3 अवकाशात झेपावेल। गेल्या 4 वर्षांमध्ये 615 कोटी रुपये खर्चून चांद्रयान-3 मोहीम आखली गेली आहे। चांद्रयान-2 मोहिमेमध्ये विक्रम लँडर उतरवण्याचा प्रयोग यशस्वी न झाल्यानं यावेळी एका वेगळ्या मॉड्यूलच्या सहाय्यानं हे यान चंद्रावरती उतरवलं जाईल आणि त्यासाठीची रंगीत तालीम यशस्वी झाली आहे। चांद्रयान-3 मोहीम पूर्ण करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अथक मेहनत घेतली आहे। या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर इस्रोच्या पथकानं काल तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन चांद्रयान-3ची एक छोटी प्रतिकृती देवाच्या चरणी अर्पणही केली। खगोलशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे सध्या आपल्या सोबत आहेत। मयुरेश, गुड मॉर्निंग। तुम्हा सगळ्या अभ्यासकांसाठी जितका आजचा दिवस एक्साइटिंग आहे तितकाच तो सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं वातावरण श्रीहरिकोटातलं नेमकं कसं आहे? श्रीहरिकोटामध्ये कालपासूनच काउंटडाऊनला सुरुवात झाली। साधारणतः 25 तासांचं हे काउंटडाऊन आहे आणि याच्यामध्ये रॉकेटला सज्ज करण्यात येत आहे की रॉकेटच्या सगळ्या वेगवेगळ्या यंत्रणा तपासण्यात येतात, सेन्सर तपासण्यात येतात की ज्यावेळेस लॉन्च चालू असणार आहे त्याच्यामध्ये काही कमतरता राहू नये याच्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो म्हणजे हे आजचं जे रॉकेट आहे हे 3 स्तरांचं असतं। म्हणजे त्याला पहिले 2 मोठे बुस्टर्स आहेत, ते पहिल्यांदा प्रज्वलित होतात, ते सॉलिड फ्युएलचे घन प्रणोदक आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्या पुढचे ते 2 टप्पे आहेत त्याच्यामध्ये द्रव प्रणोदक किंवा लिक्विड फ्युएल वापरलेलं आहे आणि ते भरण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। इथे सगळ्याच पूर्व किनारपट्टीला सध्या ढगाळ हवामान आहे, पण ढगाळ हवामानाचा जगाली कुठल्याही लॉन्चवर त्याचा परिणाम होत नाही। जोपर्यंत विजा पडत नाही तोपर्यंत लॉन्चला काही प्रॉब्लेम नसतो। त्यामुळे आता तरी जेवढं काही फोरकास्ट आणि हे सगळं पाहिलंय त्याच्यानुसार लॉन्च अगदी सुरळीतपणे पार पडेल। ढगाळ हवामान असेल, इव्हन पाऊस जरी असला तरी सुद्धा फारसा फरक पडणार नाही। वाऱ्यांचा एक ठराविक वेग लागतो आणि तो त्याच्या ऑप्टिमम याच्यामध्ये आहे, त्यामुळे लॉन्चची जी प्रक्रिया आहे ती अगदी सुरळीत चालू आहे। इथे सकाळपासूनच नागरिक जमा व्हायला सुरुवात झाली, कारण हे लॉन्च पाहण्यासाठी इस्रोने आवाहन केलं होतं की नागरिकांनी तिथे या, आणि त्यांनी मोठी गॅलरी बांधली। जवळपास 10,000 नागरिक इथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि कालच्या नोंदणीनुसारच जवळपास 150-200 पर्यंत देशभरातील आणि देशाबाहेरीलही काही पत्रकार हे आजचं लॉन्च पाहण्यासाठी श्रीहरिकोटाला उपस्थित आहेत। मयुरेश, एक अंदाजे की साधारणतः 23 ऑगस्टच्या आसपास चंद्रावरती लँड होईल चांद्रयान। तर आजचं टार्गेट इस्रोचं काय आहे? आज पहिला टप्पा आहे, आज पहिली परीक्षा आहे, तर आजचं मेन टार्गेट इस्रोचं काय असेल चांद्रयानाच्या बाबतीतलं? ही चांद्रयानाचे खरं 3 टप्पे स्वतः इस्रोनी सांगितले। त्यातला पहिला टप्पा तो आज आहे। त्याच्यामध्ये LVM-3 हे जे आपल्या देशातलं सगळ्यात मोठं रॉकेट आहे, ज्याला पूर्वी GSLV Mark 3 म्हणायचे, तर त्या रॉकेटच्या सहाय्याने यानाचं प्रक्षेपण आज होईल आणि त्याला पृथ्वीभोवती एका दीर्घवर्तुळाकार कक्षेमध्ये पाठवण्यात येईल। ती कक्षा अशी असेल की 170 किलोमीटर हा सगळ्यात जवळचा पॉइंट असेल पृथ्वीच्या आणि 36,500 किलोमीटर हा सगळ्यात दूरचा असेल। आणि या कक्षेमध्ये सोडण्याचं काम साधारणतः 16 मिनिटांची ही प्रक्रिया आहे। म्हणजे लॉन्च पासून 16 मिनिटांनी यानाला पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडण्यात येईल। हा पहिला टप्पा पार पडेल। त्याच्यानंतर या यानाची कक्षा विस्तारण्यात येईल पुढच्या काही आठवड्यांमध्ये, आणि यानाचा वेग वाढवला जाईल ती कक्षा विस्तारताना, आणि तो वेग वाढवल्यानंतर मग त्याला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ केलं जाईल। हा दुसरा टप्पा असेल की पृथ्वी ते चंद्र, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये चंद्राच्या भोवती 100 किलोमीटरच्या कक्षेमध्ये यानाला प्रस्थापित करण्यात येईल। मयुरेश, आपल्याकडे असं ना की लहानपणापासून ते चंद्राचं एक वेगळं फॅसिनेशन आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतं। तर आता हा खूप अत्याधुनिक टप्पा आहे चंद्रावरती जाण्याचा, चंद्रावरती उतरण्याचा। चांद्रयान-3ची वैशिष्ट्य किंवा त्या मोहिमेचा उद्देश नेमका काय आहे? ही मोहीम सर्वार्थाने महत्वाची आहे, कारण ज्या भागामध्ये ही मोहीम उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय तो चंद्राचा दक्षिण ध्रुव आहे, आणि दक्षिण ध्रुवाचा हा बराच काळ म्हणजे कायमस्वरूपी हा अंधारामध्ये असतो, आणि त्याच्या जवळच्या भागामध्ये साधारणतः 14 दिवस पृथ्वीवरचे 14 दिवस इथे प्रकाश असतो आणि 14 दिवस अंधार असतो। तर त्यामुळे या भागामध्ये चंद्रावर असे अनेक रहस्य दडलेले आहेत असं शास्त्रज्ञांना वाटतं। म्हणजे अगदी सूर्यमालेची जी सुरुवात झालेली ती तेव्हाचे काही अंशही तिथे आहेत। त्याचा अभ्यास केला तर सूर्यमालेच्या सुरुवातीचं
वातावरण किंवा त्यावेळेस कशा प्रकारचे गुणधर्म होते सूर्यमालेचे ते आपल्याला समजू शकतील. दुसरं, आपल्या चांद्रयान-1 या पहिल्या यानाने या भागामध्ये पाणी शोधून काढलेलं होतं. त्यामुळे भविष्यामध्ये ज्या मानवी मोहिमा तिथे पाठवल्या जातील त्या पाण्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न तेव्हा करण्यात येईल आणि त्या पाण्याचं नेमकी स्वरूप काय हे पहिल्यांदाच समजणार आहे. त्यामुळे जर आपण तिथे उतरायला यशस्वी झालो, भले आपण चौथा देश ठरू अमेरिका, रशिया आणि चीन नंतर, पण त्या भागामध्ये दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरणारा भारत पहिला देश ठरेल. त्यामुळे तिथून मिळणारी जी माहिती आहे ही फक्त भारतालाच नाही तर सगळ्या जगाला पहिल्यांदा कळणार आहे की नेमकी तिथं काय आहे. एक छोटासा प्रश्न की गेल्या वेळेला तो प्रयोग थोडासा अयशस्वी ठरला होता. चांद्रयान-2 मोहीम आपल्या सगळ्यांना आठवते 2019 सालची. गेल्या 4 वर्षामध्ये कशी मेहनत घेण्यात आली आहे, काय बदल केले गेलेले आहेत, कोणती वेगळी वैशिष्ट्य 2 आणि 3 मधला म्हणजे फरक म्हणूया आपण खरं तर, तो आपल्याला दिसेल आता या मोहिमेमध्ये. जेव्हा चांद्रयान-2 का फेल्युअर गेलं तर त्याची तपासणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर चांद्रयान-3 होणार हे निश्चित झालं. तेव्हा चांद्रयान-3 ची आखणी ही त्याला यशस्वी करण्यापेक्षा सुद्धा चांद्रयान-2च्या चुका कशा टाळता येतील याच्यावर लक्ष ठेवून ते करण्यात आली आणि त्यामुळे जे मेजर बदल आहेत ते चांद्रयान-2 मधल्या चुकांवर आधारित आहेत, म्हणजे त्या दुरुस्त करण्यात आल्या. त्याच्यापैकी अगदी सगळ्यात पहिलं असं होतं की हे यान चांद्रयान-2 सुद्धा आणि हे सुद्धा हे पूर्ण स्वयंचलित आहे. म्हणजे ते स्वतः ठरवणार आहे की त्याला सुरुवातीला सांगण्यात आले की तुला या ठिकाणी उतरायचं ह्या भागामध्ये, पण उतरताना तिथली जी काही स्थिती आहे हे पाहून ते यान स्वतः फोटोग्राफ घेऊन स्वतः निश्चित करतं की मला या ठिकाणी जाताना इंजिनाचा थ्रस्ट म्हणजे त्याचं बल इतकं ठेवायचंय. तर हे करताना पूर्वी काय झालेलं होतं की 500 मीटर बाय 500 मीटर अशीच त्याला फक्त एक मर्यादित जागा सांगितलेली आणि त्यामुळे यानामध्ये जर काही बदल झाले तर तो काय करतो, यानाने प्रयत्न असा केला की त्याला त्या 500 मीटर बाय 500 मीटर जागेमध्येच उतरायचं म्हटल्यानंतर त्यांनी अनेक बदल स्वतःमध्ये करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये गडबड होत 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 त्याचा परिणाम त्या इंजिनवर झाला आणि ते जाऊन आदळलं त्याच्यावर. तर यावेळेस काय केलंय त्यांनी, या 500 मीटर बाय 500 मीटरच्या ऐवजी 4 किलोमीटरचा मोठा पट्टा त्याला दिलेला आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की जे काही असेल त्या पद्धतीने जिथं उतरायचं तिथं उतर, आम्ही सांगतोय तिथं नको उतरू, तुला योग्य वाटेल त्या ठिकाणी जाऊन उतर आणि त्याच्यासाठी जास्तीचं इंधन सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि त्यामुळे ते उतरताना व्यवस्थित उतरेल याची काळजी सगळ्यात पहिला मुख्य जो भाग होता ज्याच्यामुळे प्रॉब्लेम आला तो तर केलेलाच आहे. पाय मजबूत केलेले आहेत, अँटेना वाढवलेत की आपल्याशी सतत ते संपर्कामध्ये राहील, सोलर पॅनल्स वाढवले त्यामुळे त्याला ऊर्जा जास्त वेळ मिळू शकेल. तर असे महत्वाचे बदल चांद्रयान-2 च्या तुलनेमध्ये चांद्रयान-3 मध्ये करण्यात आलेले आहेत आणि यशस्वी होऊ शकेल, जास्तीत जास्त त्याला यशाची खात्री राहील अशा स्वरूपाचं हे यान विकसित करण्यात आलेलं आहे. मयुरेश, आपण सगळेजणच खूप उत्सुक आहोत, त्या क्षणाची वाट बघतोय 2:35 जेव्हा चांद्रयान अवकाशामध्ये झेपावणार आहे. दिवसभर आपला संवाद होतच राहील, पण तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.